समहिंसा शांति आर्जवम आचार्य उपासना शौच स्थैर्यात्मविनिग्रह इंद्रियार्थेषु वैराग्य जन्म मृत्यु जरा व्याधि दुख असक्त अनभिश्रंग. आता मनुष्य म्हटल्यानंतर संगप्रिय आहे ना बघ. मग आपल्या घरात सगळ्या परिवाराची आसक्ती असते. मग कोणाकोणाविषयी आसक्ती असते. पुत्र पुढे दार पुढे गृह पाच आहे सगळे म्हणे का विनाकारण बांधून घेण्यासारखं आहे. ते आपण बरं लग्न होणे सुद्धा मरेपर्यंत पुत्राची काय करतात, इच्छा करतात. त्याच्यात दोन्ही याच्यात आहे बघा. त्याचा अभावही माणसाला दुःखाला कारणे होतो, भावही दुःखाला कारणे. पंचदशीच्या ह्याच्यामध्ये आहे बरं का. सगळी इज्जत कोणाच्या हातात द्यावी लागते. मुलाच्या मला कल्पना नाही का. एखाद्या पोराने चोरी केली त्याला काही वाटत नाही, पण त्याच्या आईवडिलाची काय झाली सॉरी हे अलीकडे प्रकारे काय होते हे सगळं कारणीभूत आहे. किंवा तुमच्या गुणामध्ये सांगतात ना आपल्या आचरणाने वडिलाची कीर्ती वाढवणे हे तर बाजूलाच राहते. मग सगळे काय उत्पन्न करते. दुर्योधनाने सगळं कुळ काय करून टाकलं. दुर्योधनाच्या कुळामध्ये जेवढी माणसं आहे ना तेवढी नावं आहेत. एकही नाव कोणी कोणाचं रावणाच्या कुळाचं काय हे असंच आहे. हे सगळे हिरण्यकश्यप हे सगळे याच्यात आहे. पुत्रद्वार गृहादेश तेव्हा त्याची आसक्ती नसते. पुत्रद्वार पुढे क्रमाक्रमाने त्याचं वर्णन केलेलं आहे. नित्यांच्या समचित्तत्वम इष्टानिष्टोपपत्ती. संसार म्हटल्यानंतर आपल्या मनासारखंच काहीतरी होईल बरं का. असे संकल्प आपण जरी करून ठेवले मनाच्याच विरुद्ध काय होत असते, अधिक होत असते. आणि मनाच्या विरुद्ध झाला म्हणजे तेव्हा ते पंचदशीमध्ये क्रोध उत्पन्न होतो. काय होतं, प्रतिकूलता आली की क्रोध. नुसतं तेवढ्यावर संमत नाही बरं का. आपलं त्याच्याशी हे करण्याकरता सामर्थ्य नसेल द्वेष उत्पन्न होता. कारण शत्रू जर बलवान असेल तर काय उत्पन्न होतं द्वेष. आणि प्रतिकूल जर असेल काय असेल प्रतिकूल जर असेल विषाद उत्पन्न होतं. काय काय निवडणुकीमध्ये काही अनुकूल असते तर काही काय असते प्रतिकूल. हे सगळी आसुरी संपत्ती आहे. तेव्हा तो शहाणा मनुष्य असतो ज्ञान असल्यामुळे तो परिवारामध्ये राहत नाही की ना चिकटत नाही. नाही समजा परिवारातच राहतो सोनी म्हणजे वेगवेगळं करी. म्हणजे कशा प्रकारे दृष्टांत पुढे पुष्कळचे दृष्टांत गेले. हे बघायला गुराखी गाई राखतो. जोपर्यंत तो आपल्या ताब्यात गाई आहे तोपर्यंत लोकांना वाटते हा गाईचा काय मालक आहे. आणि एकदा गाय घरी गेली म्हणजे त्या गुराख्याचा संबंध सुटला. त्याप्रमाणे आता देहाच्या विषयी तरी जो या देहावरी उदास व्हायची या परी आणि मुख्यता द्यायचा बिडारी. आता आहे ना एक अज्ञानी लक्षण अज्ञानाच्या लक्षणामध्ये येणार आहे बरे. आणि ज्ञानी पुरुषाची लक्षण असल्यामुळे हा शरीरात जरी राहत असला तरी तादात्म्य ठेवत नाही. त्याला अधिभूत म्हणतात. काय म्हणतात, शरीराचा आणि जीवाचा तादात्म्यामुळे संबंध आहे. जीवाने शरीराशी जातात. जीव म्हणजे कोण, अधिदैव. जीव हा जो आहे तो शरीर स्वरूप आहे. कशावरून भिन्न आहे. अरे मृत्यूच्या काळामध्ये काय होत असतं,
शरीराबरोबर जीव मारतो का? मग कुठे जातो? लोकांना आहे का नाही? वायुर्गंधा निमाशयात, ते सुगंधाची फुलं असतात ना, मग ते सुगंधाच्या फुलावरती असणारा सुगंध वारा काय करतो? घेऊन जातो. 15व्या अध्यायामध्ये श्रोत्रम चक्षुस्पर्शनं अधिष्ठाय नष्ट हे उत्क्रांतम श्रुतं वापि भंजानं वा गुणानेदं विवणा नानो पश्यन्ति को ज्ञान. आपल्याला डोळे आहे म्हणजे सगळे दृश्यालाच पाहणारे, दृश्याच्या हातीत पाहण्याची शक्ती आपल्या डोळ्यामध्ये ज्ञानचक्षु आहे. विश्वरूप पाहण्या अर्जुनाचे डोळे उपयोगी पडले का देवाला द्यावा लागले. म्हणला मी इतकं दाखवतो तो आपला बहिऱ्यासारखा असा देवा तुमचं चुकलं का माझं चुकलं? म्हटलं तुम्हाला कळायला पाहिजे होतं, काय दिले पाहिजे. आणि तुम्ही म्हणलं दाखवायलाच काय केली? तर सुरुवात केली. म्हणलं तर त्याची लाज आहे ते मला पाहिजे का तुम्हाला पाहिजे? 11व्या अध्यायामध्ये याचा विचार आलेला आहे बा. मग देहात राहत नाही की देह मी आहे समजत नाही, तादात्म्य करीत नाही. भाड्याच्या घरामध्ये एखादा भाडेकरू राहत नाही का घरामध्ये? समजत कशी आहे? घर कोणाचं नाही, कोणाचं आहे? देह आहे काळाची आणि तिथे मनुष्याची. मुख्यतः जैसा बिडारी पैशाला कोणीतरी मनुष्य नाही का काहीतरी बाया माणसं गेली होती, काहीतरी तिकडून यायच्या वेळेला एका बाईजवळ गठोडा होता आपला जवळ, ते कर द्यावा लागतो म्युन्सिपाल्टीचा म्हणा किंवा काही. पण मग पुढे काय करतात, जाऊ त्या पूर्वीच्या काळामध्ये आता कर वगैरे काय केला, बंद केला. मग ती बाई जी होती ना ती म्हणली मला थोडं काम आहे बाबा, हे माझ्या गाठोडे काय करा घेऊन झाला. बरं तिला गाठोडे घेऊन चालला. बाहेर आली, इकडे चौकी आली आणि तिथं कोणाचं चौकीदार म्हणते विचारलं म्हाताऱ्याला. म्हणलं हे गाठोडं कोणाचं आहे? आता म्हातारा काय सांगा याच्यात काय आहे? याच्यामध्ये वेळा कर दिल्याशिवाय जाता येत. मग काय करायचं? म्हणलं बसा गाठोडे कोणाचं? बाईचं. पण तादात्म्य घातल्यामुळे ते म्हातारा त्याला तहान लागली, भूक लागली, कुठं काय जायची. मग काय विचारलं? मग म्हटलं कर दिल्याशिवाय तुला हलवता येत. मग तिकडून जिचं गाठोडं होतं ती बाई आली. म्हणलं हे गंगूबाई इकडे आहे बा. म्हणलं गाठोडे गंगूबाईचं आहे, माझा संबंध नाही. आता ते कोणावर उपाधी दिली? कर कोण हात देईल का गंगूबाई देईल? याला माझा बिडारी बाईचं आहे. त्याचा त्याच्याशी काही संबंध आहे. तसा याच्या जगतातील पदार्थाविषयी आपल्यामध्ये भिन्न आहे, आपला त्याच्याशी काही संबंध नाही. पण जीवात्मा आपल्या नसताना सुद्धा त्याच्याशी तादात्म्य घेतो. वेदांत शास्त्रामध्ये काय आहे? वेदांत म्हणजे काय? शरीराचा संबंध सुटणे, याला काय म्हणायचं? वेदांत शरीराचाच असतो कुठे, पण शरीराची भक्त जे जाणं गेले अशा पाहिजे. उदास म्हणजे जी वस्तू आपली नाही त्या वस्तूच्या विषयी जी भावना असते त्याला काय म्हणायचं? ग्राहकी गाई चालतो, गाईविषयी कसं असतं उदास. पोस्टमन काय तुमचे पैसे घेऊन येतो, पण त्या पैशाविषयी काय असतं? पैसे कोणाजवळ? पोस्टमनजवळच आहे, पण त्या पैशाविषयी काय? हेच दृष्टांत लावायचे आपले. वृक्षाची सावलीने वाटे जातात आणि घरावरही ते थोडी
वृक्षाची सावली वाटे जाता, मग आपण काय तिथे धरून बसत असतो का? घरावर इथे सोयी असं नाही, अलीकडे त्याचा प्रश्नच नाही. टीका म्हणून नव्हे, त्या घरावरती एवढं प्रेम असते काय वेळ शरीराच्या पेक्षा सुद्धा कशावर प्रेम असते. मला शरीरापेक्षा का तर ते मामासाहेब गोष्ट सांगायची, कुठे ते जेवायला मग आता कपडे काढून काय करायचं, मग कपडे काढून अडकवण्याकरता काय पाहिजे, घंटी. आता ते घर श्रीमंताचा पॉस सगळा बरं का, कुठली घंटी मामा म्हणायचे कुठेतरी एक खेळा होता असा ठोकायला लागलो, कशा करता, कपडे अडकवण्याला. मला का म्हणा सोनं बंद काय करता काय, अहो म्हणलं जरा खेळा ठोकतो कपडे. ते म्हणले तुम्ही तिथं खेळा ठोकत नाही, इथं ठोकतो. इतकं घरावरती काय असते प्रेम असते, भावाभावात सुद्धा तेवढं कल्पना नाही. वीजभर जागा सुद्धा सोडायला काही करीत नाही. भाऊ ऐकायला येतं, भाऊ भावाचंच काय करतो, खोल करतो. हे सगळं त्याला काय तत्त्वज्ञानाचं थोडं ज्ञान असावं. मग इथे दृष्टांत दिलेलं आहे. सावली सरीसी जायचे परी नेण्याचे जायचे, स्त्रियेचे तैसे लोप्य नाही. आपली सावली आपल्याबरोबरच असते, पण आपण कोणी सावलीवर पाय दिला तर आपण रागवतो का? सावलीशी माझा काही संबंध नाही. प्रजा जे झाली ते वस्ते गिराली, गौरवी वैसली रुखातळी. मग प्रजेच्या विषयी त्याची वृत्ती कशी असते, गौरवी वैसली रुखातळी. शेतकरी लोक बरं घेऊन जात असतात आणि दुपारच्या वेळेला कडक उन्हामध्ये झाडाखाली का हातामध्ये बसतात. दृष्टांत तिथे संपत्ती माझी असतानाचा गमे पंड सुद्धा जैसा का वाटे जाता. मला संपत्ती असते नाही का, प्रॉपर्टी असते की, पण त्या प्रॉपर्टीच्या विषयी उदास असतं. कशा प्रकारे जैसा का वाटे जाता, साक्षीचे विराम. वाटेने जाणारा मनुष्य आहे बरं का, तो पाहिल पण संबंध ठेवत नाही. पाहत नाही का, तो पाहत असतो पण संबंध ठेवतो का. एखाद्या घराजवळ एखादा नारळाचा वृक्ष असतो, त्याला नारळ दिसते पण आपण घ्यावं अशी इच्छा असते. फक्त काय करतो तो पाहण्याचं. काही काही ठिकाणी दिलं असते ना, ते गजानन महाराजांच्या याच्या बरं का, फुलाला हात लावायचा, पाण्याला सुद्धा काय करायचं नाही, हात लावायचा. मग पाहत नाही का, हात लावत नाही, बरं त्याला काही नाही, आसक्ती नाही. हेच एक 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 दृष्टांत देऊन हा सिद्धांत ते सांगितला. किंबहुना पुंसा पांढरिया माझी ऐसा आणि वेदाज्ञे सीतायचा. तेव्हा वेदाच्या विषयी आज्ञेविषयी त्याची कशी वृत्ती असते. सर्वामध्ये श्रेष्ठ जर कोणाचं तर ईश्वर आणि वेद. पण ईश्वराच्या विषयी आणि ईश्वराच्या विषयी त्याची कशी आपण जर एखादा एवढा मानला नाही, त्याचा काही एखादा कायदा जर मानला नाही तर आपल्यावर केस होऊ शकते. काय होऊ शकते, एखादा आपण रस्त्यामध्ये उभा आहे, तो पोलीस असतो, हात करतो, गाडी काय केली पाहिजे. आणि उन्मत्तपणाने पुढे नेली तर 2 गुन्हे. एक काय गाडी थांबवली नाही, एक आणि पुढे नेली 2 गुन्हे. शहाणा मनुष्य काय करत असतो, त्यांनी हात हे केल्याबरोबर गाडी काय करतो. वेदांत त्याच्या हात शासनाला काय करत होतो, भीक करते. शासन आहे काय तिथं, लहान आणि मोठा श्रीमंत वगैरे काय नाही तिथे. थोडासा शासनातला पोलीस जर थोडा कीर्तनात नाही जर लोभी असला, 50 रुपये नोट दिले ते जाऊ दे तुमचं. पण लोभी पुरुषाची गोष्ट सांगितली, पण जरा कशाची इच्छा नाही तो केस केल्याशिवाय. दृष्टांत इथे आलेला आहे म्हणून तुम्हाला सांगितलं. म्हणून वेदाज्ञे सीतायसा बेवनी असे आहे का नाही.
वेद काय सांगतो याला महत्व आहे. कशाला? तस्मात् शास्त्रम हर्षय बाहेर नारागृह पृथ्वी नाही जाय माहिती तो जाण बाधा विज्ञानाशिवाय. अशा प्रकारे ज्याच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारे आसक्ती नाही, ज्या अर्थी हे कार्य त्याच्याकडून ज्या अर्थी होते त्या अर्थी त्याच्या ठिकाणी काय असलं पाहिजे? ज्ञान असलं. समचित्तत्व महाशून्य जैसे कृष्ण सरिसे निष्ठानिष्ठ जैसे महासिंधू जैसे ग्रीष्मवर्षी सरिसे. नाही का? ग्रीष्मवर्षी सरिसे म्हणजे आपलं खूप उन्हाळ्यात आपला त्याला ग्रीष्म ऋतू म्हणतात. आणि वर्षा म्हणजे वर्षा ऋतू. ग्रीष्म संपला की कोणता येतो? वर्षा. 6 ऋतू आहे ना, त्याप्रमाणे आता कोणता आहे? असं वसंत, चैत्रापासून वसंत. आता शिशिर ऋतू असेल नाही का? पानं गळतात ना, नवीन जागा घेतात त्याची. निष्ठानिष्ठ तैसे दयाची का नाही का? उन्हाळ्यात समुद्र पावतो जसाच्या आहे तसा, आणि पावसाळ्यात समुद्र पावतो जसाच्या आहे. उन्हाळ्यामध्ये इंद्रायणी पाली कशी दिसते, पावसाळ्यामध्ये काय काय तिन्ही काळ होता. त्रिदा नव्हे सविता त्याचा सुखदुःखी चित्ता भेद नाही. 3 काळ, प्रातःकाल, मध्यान्हकाल आणि पुढे सायंकाल. सूर्य मात्र जसाच्या आहे भेद त्याप्रमाणे सुखदुःखी चित्ता भेद नाही. संसार म्हटल्यानंतर त्याच्यात दोन्ही धर्म आहे, सुख आणि सुखस्य अनंतरम दुःखम दुःखस्य अंतरम सुखम. माणसाने किती जरी प्रयत्न केला तरी शरीर दुःखाचे कोठार आहे ना. आपल्याला जरी इच्छा नसली पण शरीर जे आहे त्या शरीराच्या पाठीमागे 3 प्रकारचे काय लागले, नाश लागलेले. तो आंबे खा का नका खाऊ, सडल्याशिवाय राहत नाही. त्याचा शरीराचा धर्म आहे. त्याच्यामध्ये मला काही आहे ना, आनंद देणारे अनुकूल प्रभाव असतो आणि काही प्रतिकूलही असते. बा एखाद्या आणखी खोलीमध्ये कधी झाडली नाही, कधी काही नाही, काही नाही, आणि तिथे जर झोपायला दिलं तर मुंगे अंडा सगळे, इकडून मुंगे चाळायचे तिकडून. सुखही आहे आणि पुन्हा काय, दोन्ही धर्म संसारामध्ये आहे. त्याप्रमाणे काय घेतलेलं सुखदुःखी चित्ता भेद नाही. सुखाचाही सुद्धा स्वागत तसाच करतो आणि दुःखाचं स्वागत काय करतो? नभाचे नाही पाडे समत्वा निवडणार पडे त्याचं ज्ञान रोकडे. नभाचे नाही पाडे नाही का? पाण्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये चालू शकेल. पाण्यामध्ये आपल्या पायाला कुठे खोलगट असते, कुठे उथळ पाणी असते, मान्य आहे. कुठं सूर्यप्रकाशाची कुठे काही ठिकाणी प्रतिबंधामुळे कमी असतं, पण आकाशामध्ये इथून तिथून सर्वामध्ये असणारा आकाश एक आकाश के नाही. मयेच्या अनन्य योगेन भक्तिरव्य विचारिणी विवेक प्रदेश सेवित्व अर्थे जनसंसय. मयेच्या अनन्य योगेन भक्ती आहे. या भक्तीच्या पाठीमागे 2 विशेषण देवा. एक आहे अनन्य योगेना आणि अव्यभिचारिणी. मयी म्हणजे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जी भक्ती आहे तिची भक्ती कशी असते? अनन्य. अनन्य चिंतयंतो मामे अन्याश्रयाणाम त्यागो. दुसऱ्यावर अवलंबन न असणे याला अनन्याश्रय म्हणण्याचा, आणि दुसऱ्यावर अवलंबून असणे त्याला अनन्याचा म्हणता येत नाही. अनन्याचे बरेचसे प्रकार भक्तिशास्त्र तिथे आला की अनन्यता आल्याशिवाय राहत नाही. त्या अनन्यामध्ये प्रकार असते. एखाद्या पाण्यामध्ये सर्पही राहतो. काय राहतो? सर्पही राहत असतो. तुमचं काय कल्पना करा, एखादा हे असं पाण्याची आवश्यकता आहे ना,
बगड्याला सुद्धा पाण्याची काय आहे, सरपई पाण्यामध्ये राहतं, कासवही कुठे राहतं, आणि मासंही कुठे राहतं, बेटकुळी कुठे राहते, पाण्यातही राहते. आणि चंद्रभागेच्या कडेला कीर्तन असलं तर उड्या मारत जाते. आणि तर कुठे एवढीच असतात. असे बेटकुळी गोंधळ घालण्याकरता गोंधळ घालत असतात. अरे साप साप साप, ते बाया माणसं बिचारे घाबरून जातात, पुढे जातात. आणि शेवटी कोण निघते? बेटकुळी. पाण्याच्या बाहेर राहते आणि पाण्याच्या आणि मासोळी पाण्याच्या बाहेर दिसेल पण जिवंत का मेलेली. मग अनन्य कोण आहे? मासोळी आहे, नाही का? काय तुकात ऐसा तर आणि तुकात ऐसा अशी अनन्यता असते. दृष्टांत इथे घेतलेला आहे, पालट नाही कोणत्याही प्रकारे. भक्तीच्या क्षेत्रामध्ये सततम कीर्तयंतो ठिकठिकाणी आणि अनन्य हे पद लावलेलं असतं. विवेक पदेश सेवित्व अर्थाची जनसंसदी. जिथे गोंधळ असेल, जिथे काल हे असेल, तेव्हा त्याला चिंतनाकरता कोणता काल कोणता स्थान लागत असते. माहिती नाही, तेव्हा मसाला दांडे करू दे ना, त्यांनाही उपाधीमुळे त्रास व्हायचा. मग 7-7 दिवस कुठे जायचे ते भंडारा डोंगरावर निवांत राहायचे. आणि माझे काही त्यांचे स्वाध्यायी म्हणजे सोनोपांत आम्ही तुमच्याच बरोबरसोबत एकांतात आलो तर चालेल का भंडाऱ्यात? म्हणजे चला गो, आमचं काही बिघडलं तरी. मध्ये श्रीमंत लोक, नाजूक लोक, नाही का, मग ते म्हणायचे, म्हणले बा आपल्याला चहाला बेलची लागेल, ती फ्रान्समधली घ्यायची का इटलीतली घ्यायची? मामा म्हणले तुम्ही घरीच बसा. एकांताचे काही नाही, अधिकारी नाही, एकांताचा घ्यायचा लागतो. एकाला विचारलं, म्हणलं एक गोविंदराव आपलं काय ज्ञानेश्वरी वाचतात जा आमकं पण दहा म्हणले आपण सोनापंत देव कुठं मिळतं, आहे नातवंड आहे, पतवंड आहे, हे ते. आणि ते म्हणजे सगळे सांभाळे लागत असतात म्हणून ज्ञानेश्वरी वाचण्याकरता काय मिळत नाही. पुढे दीपावली सणाला सगळे काय पोरं गेले. मग सुनबाई काय गेली, घेऊन गेली ते. घरामध्ये एकटाच म्हातारा राहिला. मग मामा म्हणायला लागले, म्हणलं आता एकटे जायचं, हे खुशाल ज्ञानेश्वरीची काय करा, पारायण करा. अहो म्हणलं सोनोपंत काय सांगा तुला, या सुनबाईला सांगितलं एकटंही कार्ड घरी ठेव, सगळे पडले वळून. दृष्टानं सांगितलं ते. म्हणून विवेक तसे अभ्यासाकरता निवांतता याच्याकरता एक म्हणून ते त्याला जनसंसदी म्हणजे, नाही का, कोणतंही चिंतन करायचं असलं, मंगल कार्यालयामध्ये बाजारात होत असते कधी, तर थोडं काय पाहिजे, निवांत. भक्ती मी वाचवणे काही. आणि भक्ताचा निश्चय कसा असतो, तैसा निश्चय तुझी जयाचा केला. अनन्य भक्तीचा पदार्थ मी वाचवणी काही. आणि गोमुठीची एका परमात्म्याशिवाय तो काही दुसरं जाणत. असं काय केलं त्यांनी, काया वाचा मनाने काय केलं आहे, निश्चय केलेला आहे. कोणी कोणी निश्चय केला, शरीर वाचा मानस पियाली कृतनिश्चयाचा. मी वाचून वास न पाहते. आपली जे काही आहे मनबुद्धी वाचा, या सर्वांनी आणखी परमात्म्याशिवाय जसं जगतामध्ये कोणतेही चांगले एकवंत परमात्माच काय, तद्व्यतिरिक्त कोणी चांगले नाही, असा निश्चय केला आहे. निश्चयामध्ये काही प्रकार असतात, काही कालपर्यंत चालते आणि थोडा काही त्रास व्हायला की काय होते, सोडून देते.
एखादा तो तिकडचा साधू एकादशीचा दिवस एका घरी अन्न जेवायचं नाही. मग त्याला विचारत म्हणलं मी एकादशी करतो की. मग ते एकादशी म्हटल्यानंतर ते काय फराळ विराळ केला आणि 4 वाजता पुढे सायंकाळी जेवायला बसला. अहो तुम्ही निश्चय केला ना, काय केला आणि जेवायला कसे काय बसले तुम्ही? तर म्हटलं निश्चय कुठपर्यंत असतो, जोपर्यंत त्रास होत नाही. वारी बी लोक काय करतात, सोडत नाहीत बसतात. निश्चय संतांचा निश्चय देह जावं अथवा आणि पांडुरंगी जरी आकाश संतांचा निश्चय आहे. किंबहुना निकट निज जयाचे झाले माझं आपण पया मासीज. आपल्या साहित्यशास्त्रातला दृष्टांत सांगतात. किंबहुना निकट निज, आपण जे झोपत जात असतो विषय मग लांब लांब जातो की जवळ जमत असतो, त्याप्रमाणे निकट निज झाले जयाचे माझं. मुलगा आईला कसा झालेला असतो, निकट झालेला असतो. त्याच्यामध्ये भेद नसतो. जोपर्यंत जो अज्ञान आहे तोपर्यंत आहे आणि मुलामध्ये काय नसतं, भेद नसतो. आणि त्याने आम्हाला सेज एकी केली. झोपण्याची जी गादी असते ना, म्हणजे आता भेद निवृत्त झाला. एकाच गादीवर की झोपतो, दोघंही झोपतो, भेद कुठे राहणार. दुसरा दृष्टांत बरं का, वल्लभा पुढे नाही अंगी जेवी साकडे ते कांतीची पाडे. पती पत्नीचा दृष्टांत देऊन सांगतात. कारण दिसायला जाऊन आहे पण हसायला किती आहे, असं आहे. ते थोडं नाजूक आणि एक शास्त्र असते. बहीण आणि भाऊ आहे याच्यातलं नातं वेगळं, पती पत्नीचं नातं वेगळं. बहीण भावाचं नातं जरी केलं तरी भेद आहे त्याच्यात काय. आणि पती पत्नीच्या नात्यामध्ये शरीरात दोन पण अभेद आहे. काय धर्मशास्त्र म्हटलं काय नातं आहे का, म्हणजे एक कुठंतरी आपला काहीतरी कुंभ होता आणि मित्रासोबत जायचं होतं. कुंभाला तर प्रयागराजचा कुंभ चालू आहे ना. मग याला सांगितलं, म्हटलं काही हरकत नाही, मी येतो तुमच्यासोबत. मग आता गाडी आणली, कार आणली, गाडीमध्ये बसायचं. चला म्हणायला की गोविंदराव कार आणलेली आहे, कुंभाला जायचं ना. तर म्हटलं थांबा थांबा थांबा, अहो इतका वेळ कशा करता लावता, अमकं तमकं विचारलं त्याला. तर म्हटलं जे घराची पेटीची किल्ली कोणाकडे द्यायची आहे. आता घरामध्ये दोन्ही आई बाप आहे, भाऊ आहे, बहीण आहे, पुन्हा कोण आहे, पत्नी आहे. मग आपल्या पेटीची जी ज्याच्यात पैसा आहे ती किल्ली बहिणीजवळ देतो का, आईजवळ देतो का, मग कोणाजवळ देतो. बरं का. त्याला विचारलं, म्हटलं बहिणीजवळ का दिलं नाही. ते म्हटलं त्याला अलीकडे आमच्या आईला बहिणीचंच हित लागलेलं आहे, कोणाचं. म्हटलं आमच्याकडे बघत नाही आहे. म्हटलं भावाकडे का नाही, त्याला वेगळं. म्हटलं वेगळंच नातं लागलेलं आहे त्याला. मग कुटुंबाकडे काय सर्वतोपरी कल्याण करणारी व्यक्ती दृष्टांत आहे नाही का. म्हणून जरी किल्ली कोणाकडे दिली, म्हटलं आईकडे का द्यायची. म्हटलं तिला लहान भावाची आमची ओढ लागली आहे, आमच्याकडे बघत नाही. ते एक नातं असते म्हणून दृष्टांत सांगितलं. ज्याप्रमाणे आणखी पतिव्रताबाई आणि आपल्या पतीशी एकरूप झाली असते, त्याप्रमाणे कांतीजीने पाडे एक झाला. दिसायला वेद आहे पण असायला किती आहे. आपल्या घरची इस्टेट असली तर मंडळी कोणत्याही शेत कोणाचं आहे माझं, आणि यजमान आले तरी माझा भेद आहे का, भेद आहे. त्याला गोष्ट सांगितली होती की कुठेतरी भंडारा म्हणा किंवा कधी देवळा करता देणगी करता होती, सप्ताह करायचा होता.
श्रीमंत माणसाकडे गेला, म्हटलं असं असं आहे आपल्या गावात, काही सप्ताह झाला पाहिजे, काही दानधर्म झाला पाहिजे, उत्सव तर झाला पाहिजे ना, 12 महिन्यातून एक वेळ. म्हटलं तरी काही देणगी देईल तर फार चांगलं होईल. म्हटलं द्या की. म्हटलं तर 5,000 दिले तर फार चांगलं आहे. 5,000 नाही म्हटलं, हो 500 घेऊन जा किती. बरं आहे म्हटलं, अंदाज देण्यापेक्षा 500 मिळाले. मग मालकाच्या मुलाने किती रुपये दिले, आता कोणाकडे गेला, मालकाकडे. तिथं येत सगळं सांगितलं. म्हटलं देणगी दिली तर फार चांगली. बाबा म्हटलं तुम्हाला आमच्या यांनी बाळूने पैसा देणगी दिली नाही का? म्हटलं बाळूंना दिली, तुम्ही थोडीच दिली काही. तर म्हटलं बाळूंनी काय वेगळं हवं. बाळूने दिली तरी मीच दिली तरी तादात्म्य जाणार, ते भिन्न नाही, काय नाही. तसा परमात्मा स्वरूप भक्ती आणि याच्यातून भक्त काय नसतो, मग भिन्न नसतो. मिळवणी मिळताची असे समुद्री गंगाजळ आणि मी होणी माझं तसे सर्वस्व. ज्याप्रमाणे आणखी गंगेचं पाणी आपल्याकरता काही ठेवतं आणि समुद्राला काही देतं, असं काही आहे का? सर्व पाणी कोणाला देऊन टाकतं. मी होणी तसे सर्वस्वी भले, ऐसे मीच होणी. पांडवा नाही का करते माझी परी नवलावतो काय सांगावी. 9व्या अध्यायामध्ये 9व्या 12व्यामध्ये नाही. अवजानंती मां मुढा मानसिं तनुमा. मला यथार्थ जाणू शकत नाही. मग यथार्थ कोण जाणू शकतो? ऐसे मीच होणी. करते माझी सेवा परी ऐसे सर्वस्वी भजरी. परमात्म्याहून भिन्न नसल्यामुळे सर्वस्वानी एकच परमात्मा जाणत असतात. पुन्हा दुसरा दृष्टांत, एक गंगेचं 3 दृष्टांत दिले. एक पतिपत्नीचा वल्लभापुढे, दुसरा कोणता दिला गंगेच्या पाण्याचा दिला नाही का. तिसरा कोणता आहे आता सूर्य आणि सूर्याची किरण. सूर्याच्या पाण्या होईल आणि का सूर्याविषयी अनन्यता म्हणतात. विकलेपणाची प्रवेशची नाही का. सूर्याने असुगिरीची उपकंठी निघाली रश्मी जायची किरटी. इथे यात्रा करू येतात ना, मग कोणतरी गाडी असते, गाडीचा मालक म्हणत असतो 9 वाजता गाडी घालणार आहे इथून, 8:45ला काय पाहिजे सगळे. मग त्या बाया ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला गेल्यानंतर काही खेळणे, काही नातवंड करतात. मग ती सांगत असते महाराज जात नाही लवकर, जागा काय करा. धरून घरा ड्रायव्हर शिस्तीचा काय आहे, भोगतो आहे. मग म्हणत असते बरं आहे म्हणलं जातो, तुम्ही खेळणी काय करा. जसं सूर्याची किरण म्हणतात का, आम्ही थोडे थांबतो, तुम्ही काय करा. जरा खेळणी घेतो आणि तुम्ही काय करा, जा की सूर्याच्या होण्या होईल आणि सूर्यासवीची वस्तुगिरीच्या उपकंठी रवी निघाल्या रवी रश्मी जायची किरटी. मग सूर्याबरोबरच येतात, सूर्याबरोबरच हा दृष्टांत इथे घेतलेला आहे. पाण्याचे भूमिके पाणी तळपे कौतुके लहरे म्हणते लोके गे. एरवीचे पाणी भक्त आणि परमात्मा याच्यातला संबंध सांगतात. पाण्याच्या भूमिके पाणीच असते, थोडं वारा आला म्हणजे ते पाणी असं होतं, त्याला तरंग असं म्हणतात. पाणी तळपे कौतुके, ते पाणी असं वर येत असतं. आणि लहरी म्हणते लोके गे, एरवी ते पाणी. मग आपण काय म्हणतो, ही लाट आहे, ही लहर आहे. खरोखर लाट आणि लहर आहे का पाणीच आहे? तसं भक्त आणि परमात्मा याच्यामध्ये दिसायला भेद असला, भेद नसून काय दोन्ही देव भक्त दोन्ही एकरूप. जो अनन्य यापरी
मी झाली आई माते वारी आणि तोची जो मूर्ती झाली ज्ञानपैया. अशा प्रकारे जो अनन्य असतो, मी झाली आई माते वारी, जरी आणखी तो अनन्य होऊन परमात्मा स्वरूपाचा झाला तरी भक्तीमध्ये कोणत्याही प्रकारे मिळवणी मिळतोची असेल समुद्री गंगाजळ माझे मदती परी ठाकरी आई, नाही का, परी ठाकरी आई सागर गंगेच्या परीवर. समुद्राला जरी नदी मिळत तरी मागील यावा ते गंगेची आहे ऐसा पडीवर. प्रेम कमी होत असते का वाढतच राहते, प्रतिक्षणम वर्धमान अधिक अधिक, नाही का. मुलाच्या विषयी जर गुणवान असेल तर आईचं प्रेम कमी होत जाते का वाढत जाते. अन्न सांगता दीपावळीचा फराळ करून ठेवते. दीपावळ असते ना, आपली भारतीय संस्कृतीमध्ये पद्धत आहे ना, त्याच्यामध्ये थोडंसं गरीब काही फराळीचे पदार्थ करू शकत. मग श्रीमंत माणसं पूर्वीच्या काळामध्ये भरपूर दिवाळीचे काय करायचे, पदार्थ करायचे आणि घरच्या कामगार लोकांना खायचे, खेळ घालायचे, अशी पद्धत होती बघा. आता पद्धती संपली. काही खायचं असलं तर दार बंद करून मला का खाता बंद करून नौकराला द्यावं लागेल. कधी बोलावून काय देतात. पंढरपूरला पद्धत आहे बघा, फराळाला काय करता, बोलावून घेऊन जातात. हे आलेलं आहे म्हणून सांगितलं. अनन्य या परी तोची मूर्त झाली पैगा, जनसंपर्क कंटाळा आणि तीर्थे नाही, जनसंपर्क नाही याच्यातला आहे माझे. आणि तीर्थे दवटे तोटे तपोवने चोकटे आणि आवडती कपाटे उसवले. आणि तीर्थे साधू म्हटल्यानंतर कुठे वास्तव्य करत असतो हे, त्याला तीर्थ म्हणतात. कारण तीर्थामध्ये असं आहे बघा, नास्तिक लोक नसतात. आणि तुमच्या अन्य गावामध्ये काय असतात, आस्तिक लोकांमध्ये असला तर पुण्योत्पत्तीची पत्ती होते. जेथे वसती हरीचे पुण्यपिके. इथे सगळा आस्तिक लोकांचा, वारकरी लोकांचा काय कारण आहे, पंढरपूर आळंदी वगैरे. आणि आपण जर दुसऱ्या गावात गेलो तर काही नाही बा, त्यांच्या गप्पा कोणत्या. आणि तिथे 4 जण एका ठिकाणी बसतात आणि एकच बिडी असते, 4ही त्याला तसं काही वाटत नाही, काय होत नाही त्याला, काय तसं वाटत होतं. तिथं काय सगळं जे देवाचे नास्तिक वादन पाप पिके पुण्य नास्तिक. आम्ही विचारलं, म्हटलं एका ठिकाणी लग्न होतं बा, त्या लग्नाचं आमंत्रण असते. मग आम्ही त्यांना सहज विचारलं, म्हटलं कसं काय. म्हटलं दोन्ही प्रकारचे आम्ही भाग केलेला आहे. मांसाहारी लोकांकरता कोणतं मांसाहारी स्वयंपाक, आणि शाकाहारी लोकांकरता शाकाहारी संस्था आहे काय. आता मांसाहारी संस्था म्हणजे मांस खाल्ल्यामुळे काय पुण्य वाढते का. मग सगळा कोणता वाद आहे, नास्तिक वाद. पुण्याचा काय होतो, लय होत असं. आणि पुण्य नासे आणि पाप पिके. म्हणून तीर्थक्षेत्रामध्ये काय असते, पुण्याचं पीक असते. रंकापुरी पुण्यभूमी. एक दृष्टांत देऊन म्हणून तीर्थ धावते तिथे. साधू महात्मे असतात ना, त्यांना पाण्याची आवश्यकता असते. मग सहसा त्यांचे आश्रम कुठं असतात, गंगेच्या काठाला, तटावर किंवा तपोवन. सिद्धपीठ कोण आहे, तपोवन आहे. तर ज्ञानेश्वर महाराज निवासस्थापित केलं होतं ना, चौकट आहे. आणि आवडते कपाटे वाचू जाय. यांना का ज्ञानेश्वरी पाठ करायची असले किंवा कोणाला काही अनुष्ठान जप तप
घोराड्या म्हणा किंवा भामचंद्र म्हणा असं काढतात बघा. आणि तिथे राहून बरेच दिवस आपलं जे काही साधना असेल ती साधना करतात. मंकर स्वामी मला घोराड्या काही कपाट आलं तिथे काय करायचे ते साधना करायचे. त्याला कपाट याचं म्हणतात. शैल कक्षाची कोरे जळाशयाची परिसरे अनाष्टेची जो आधारे नगरा नाही. शैल कक्षाची कोरे जळाशय परिसरे बरं, ज्या ठिकाणी आणखी कोणी येऊ शकत नाही अशा या आणि दुर्धर अशा भागामध्ये आणि तो वास्तव्य करतो. जळाशय परिसरे ज्या ठिकाणी भरपूर पाण्याचा हे आहे त्या ठिकाणी. आणि नाही का साधू को जलचही असं म्हणतात. त्यांना नेहमी कोणाशी संबंध येत असतो? पाण्याशी. जिथे पाणी असेल तिथेच काय करतो तो? वास्तव्य करतो. नादेष्टी जो आदर हे नगरा नाही. म्हणून नगरामध्ये येण्याचं आठवत नाही. सगळी आवड कुठं असते? आदरी म्हणजे आवड एकांतामध्ये. जाण मनुष्य काय नाही. एकांतावरी प्रीती जनपदाची खंती आणि मनुष्याकारी मूर्ती. एकांतावरी प्रीती असते. एकांत म्हणजे त्याचा अर्थ आहे कधी तो राहत नाही लोकांमध्ये असं नव्हे, पण आवड कशावरती आहे? एकांतावरती. जनपदाची खंती जिथे गोंधळ आहे गलबल आहे बरं का, त्याला काही ते आवडत नाही. आणि मनुष्याकारी मूर्ती ज्ञानाची जो निश्चित समजावं तर कोणाची मूर्ती आहे? तो ज्ञान आहे. भाऊसाहेब असायचे बा, त्यांचं नित्यने बसायचा इथे एकोटीच आहे. आणि ते पाठ झाला 4च्या पलीकडे की जायची आणि कुठेतरी आपला संकल्प जेवढा त्यांचा नामजप असेल तेवढा करायचे. आसन घेऊन जायचे, काय घेऊन जायचे आणि पुढे वर यायचे बघा. तेव्हा कसं करता येईल निश्चित. आणि त्यांच्याजवळ ज्ञान आहे असं आपण काय करायचं? अनेकही पुढतं पुढती बरं. अनेक ज्ञानाचे काय अनेकही पुढतं पुढती ज्ञानेश्वर महाराजांचं हे चिन्हे का सुमती अशी चिन्ह आहे. ती सुमती म्हणजे बुद्धी नाही, चांगल्या बुद्धीचे असणारे अर्जुना. ज्ञानाची निवृत्ती लागे सांगे. म्हणून ज्ञान कसं असतं हे सांगण्याकरता आम्ही तुला आणखी चिन्ह काय करणार आहोत. म्हणतात ध्यात्मज्ञान नित्यत्व. ज्याला आत्मज्ञान असं म्हणत असतात. नित्यत्व तत्त्वज्ञानार्थ दर्शन. ज्या अर्थी सृष्टी दिसते त्या अर्थी या सृष्टीला कोणीतरी तत्व असलं. ज्या अर्थी रोड गाडी जाताना दिसते त्या अर्थी कोणीतरी स्थिर तत्व तत्वज्ञान म्हणतात. सृष्टीच्या वेळाची काय तत्वज्ञान आहे ना. सृष्टी कशापासून कोहम कदमिदम जातम कोही करता असते त्याला अध्यात्मज्ञान म्हणतात. 8व्या अध्यायामध्ये याचा थोडा विचार किंतत किम ब्रह्म किम अध्यात्म किम कर्म अधिभूतांच्या विसुदैव. त्याला अध्यात्म असं म्हणत असतात. म्हणजे सृष्टीबरोबर होत नाही, सृष्टीच्या बरोबर लयाला असं जे तत्व असते त्याला काय म्हणायचं? त्याला ब्रह्म म्हणायचं. वेदांताच्या भाषेत काय म्हणायचं? भक्तीच्या भाषेमध्ये परमात्मा म्हणा. नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शन. अशा या ज्ञानाचा आपल्याला आणि ज्ञान व्हावं एवढ्याकरता चित्तशुद्धी करून घेतो. काय कारण ज्ञान राहत असते पण कोणत्या ह्याच्यामध्ये राहत असते तशी चित्तशुद्धी नाही. ते तो बोध करील नाही निर्मळ जीवन काय करीत. म्हणून तत्वज्ञानार्थ दर्शन ते ज्ञान त्याचं दर्शन होण्याकरता येतच ज्ञानम प्रोक्तम अज्ञानम आत्मसंज्ञता. म्हणून आत्मज्ञान हेच नित्य आहे. कोणतं ज्ञान? त्याच्या योगाने काय होते? तत्वज्ञानार्थ दर्शन ब्रह्मसाक्षात्कार होता. ब्रह्मा जर आपण ज्ञान घेतला तर याच्याद्वारा
ब्रह्मसाक्षात्कार होतो तेव्हा तत्त्वज्ञानाची अंतिम अवस्था संपली. आपण सदरात उठला सारखी साबण लावत बसत असतो का? एक वेळ असा येत असतो की साबण लावणं काय होते, सारखं काय जेवतच बसतो का? मग एक वेळ असा येते की जीवनाची क्रिया काय पडते. माझं साधनं ज्या ठिकाणी संपून जातात आणि ब्रह्मसाक्षात्कार होत असतो त्याला काय म्हणायचं, ब्रह्मा. साधनं काय झाली सगळी. त्या बोधाला विहिरीत पाणी कुठपर्यंत खोदत असतो, पाणी लागे आणि एकदा पाणी लागलं म्हणजे संपलं. ते देवळाची हा कामा कळत गंगेची प्रकार नाही का. देवळाचं काम केव्हा संपलं, देवळाची हा परमगंगेची सिंधू प्रवेश. गंगेचं वाहन कुठपर्यंत, समुद्राला, तोपर्यंत सिद्ध अवस्था कोणती, परमात्मा झाला. तत्वज्ञानात एकच ज्ञान, त्याला ज्ञानाचं म्हणतात. आता तो अन्यथा बाकी सगळी अज्ञान आहे. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू दिसे ते जया दिसे ज्ञानाचं. बरं, परमात्मा नावाची वस्तू आहे पण त्याला साधन कोणतं सांगितलेलं आहे, ज्ञान. तेव्हा आणखी जास्त विचार केला आहे, त्याचा विचार कधी